45 निजामपूर जिल्हा परिषद गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री जनार्दन सुदाम मानकर सर, ठिकाण निजामपूर. अजिंक्य महाराष्ट्र न्यूजच्या खुले व्यासपीठ सत्रामध्ये आपण माणगाव येथील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक 2026 45 निजामपूर जिल्हा परिषद गट मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री जनार्दन सुदाम मानकर सर, सामान्य माणसातील असामान्य व्यक्ती, आपल्या मतदारसंघात रस्ता, पाणी, वीज तसेच ग्रामपंचायत आरोग्य विभाग सुविधा, गावातील पर्यटन क्षेत्रासाठी, ग्रामीण भागातील समस्या, मंदिर परिसरात, वार मेमोरियल स्मृतिस्थळ भेट आणि निजामपूर मतदारसंघाच्या विकासासाठी कधी पण मी उपलब्ध असणार असे जनतेस 5 फेब्रुवारी 2026 रोजी मशाल चिन्ह समोरील बटन दाबून मला भरघोस मताने निवडून द्यावे असे तमाम जनतेस. नमस्कार, मी जनार्दन सुदाम मानकर, अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे निजामपूर जिल्हा परिषद निवडणूक लढवत आहे. आज आपण कडापे गावामध्ये आहोत. शेती, शिक्षण, आरोग्य, रोजगार, व्यापार, रस्ते, वीज, पाणी या सर्व क्षेत्रांमध्ये खरं म्हणजे लोकप्रतिनिधी काम करायला पाहिजे. आणि रायगड जिल्हा परिषद किंवा सरकार, महाराष्ट्र शासन यांनी देखील नागरिकांना सुविधा देण्यासाठी या संपूर्ण क्षेत्रामध्ये भरीव असं योगदान दिलं पाहिजे. आज आपण पाहत आहे की माझ्या मागे जी इमारत आहे ती प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र कडापेचे आहे. गेले कित्येक वर्ष ही बंद स्थितीत आहे. इथे नाही डॉक्टर उपलब्ध, इथे नाही नर्स उपलब्ध, नाही औषधं उपलब्ध. तीच परिस्थिती प्राथमिक आरोग्य केंद्र शिरवली केंद्राची आहे. तिथे देखील तसं म्हटलात तर ह्या संपूर्ण ह्या परिसरातल्या 8 ते 10 ग्रामपंचायतींसाठी ते प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. असं असताना कुणालाही उपचार तिथे मिळत नाही, औषधं मिळत नाही. साधा विंचू चावला तर त्याच्यासाठी त्याला अलिबागला पाठवण्यात येतं, अलिबागला वरून त्यांना मुंबईला पाठवण्यात येतं. तर मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून निर्वाचित झाल्यानंतर या संपूर्ण आरोग्य व्यवस्था सुधारण्याचं कार्य करीन. कारण याच्यासाठी आपल्यासारखे टॅक्सपेयर आपल्या खिशातून पैसे देत असतात. आणि जर आरोग्याची सुविधासाठी नुसत्या बिल्डिंग उभ्या केल्या तर बाकीचा पैसा कुठे जातो, हा माझा प्रश्न आहे. आपण हे आरोग्य सुधारणा करण्यासाठी एक भरीव कार्य करूया. त्याच्यासाठी मला प्रचंड मताने विजयी करा. माझं चिन्ह आहे मशाल चिन्हासमोरील बटन दाबून आपण प्रचंड संख्येने मला विजयी कराल, आशीर्वाद द्याल ही मी विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा अधिकृत उमेदवार निजामपूर जिल्हा परिषद गटातून उभा आहे निवडणुकीसाठी. आपण आता पाटणूस ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर उभे आहोत. या ग्रामपंचायतीचा गेल्या 20 वर्षापासून इथे टाटा पॉवर प्रोजेक्ट्स कंपनीचा एक प्रोजेक्ट आहे, प्रकल्प आहे. या प्रकल्पामधून वीज निर्मिती होते आणि गेल्या शतकापासून इथे वीज निर्मिती होते. आणि ह्या प्रकल्पाने सुमारे 20 वर्ष कोर्ट कचेरीमध्ये यांचा प्रश्न, ग्रामपंचायतीचे ज्या करपट्टी, घरपट्टी, पाणीपट्टी आणि इतर जे काही कर होते त्या स्वरूपातला जो वाद होता तो कोर्ट कचेऱ्यांमध्ये प्रलंबित होता. त्याच्या संदर्भात इथल्या तत्कालीन सरपंच शिवानी मामुनकर मॅडम यांनी उपोषण केलं. आणि त्या उपोषणाची सांगता आदरणीय शिवसेना नेते तत्कालीन अवजड उद्योग मंत्री श्रीमान अनंतजी गीतेसाहेब यांच्या कानी मी हा प्रश्न टाकल्यानंतर याच्यामध्ये यशस्वी असा तोडगा त्यांनी मान्य केला. आणि त्याच्याद्वारे ह्या ग्रामपंचायतीला सुमारे 6 कोटी रुपये इतका भरघोस निधी मिळाला आणि कोर्ट कचेरीची केस संपुष्टात आली. त्याचबरोबर ह्या ग्रामपंचायतीच्या हद्दीतील 5 तरुणांना टाटा प्रोजेक्ट कंपनीने इंजिनियर करून त्याच्यामध्ये त्यांना परमनंट नोकरी द्यावी अशा पद्धतीने आश्वासन दिलं होतं. त्याचबरोबर CSR फंड हा वेळोवेळी ह्या ग्रामपंचायतीला मिळावा या पद्धतीचा आदेश तत्कालीन गीतेसाहेबांच्या आणि इथल्या मान्यवर सदस्यांच्या उपस्थितीत झालेला होता. आणि एक सुंदर असं गाव आहे. इथे ही तसं म्हटलं तर वीरभूमी आहे.
तर अशा पद्धतीने एखादा काम करायचं असेल तर तुम्हाला काय लोकप्रतिनिधी असायलाच हवा असं काही नाही. एक सर्वसामान्य कार्यकर्ता हे काम करू शकतो. आणि जर आपण मला निवडून दिलात तर याच्यापेक्षा डबल वेगाने आपण काम करू आणि संपूर्ण सर्व ग्रामपंचायतीचे प्रश्न जे प्रलंबित असतील ते सोडवू असं अभिवचन मी देतो आणि तुर्तास इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी जनार्दन सुदाम मानकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा अधिकृत प्रतिनिधी म्हणून निजामपूर निजामपूर जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभा आहे. आज मी पाटणूस या ठिकाणी वार मेमोरियल ठिकाणी जे 1919 आणि 1914 याच्या दरम्यान इटली देशामध्ये 5व्या मराठा बटालियनचे जे सैनिक धारातीर्थी पडले, या पाटणूस गावातील सुमारे 45 तरुण हे दुसऱ्या महायुद्धामध्ये त्यांनी आत्मसमर्पण बलिदान केलं, त्यांच्या स्मृतीस वंदन करायला आलेलो आहे. आणि त्याच्यातून माझ्या विभागातील तरुणांना प्रेरणा देण्यासाठी आलेलो आहे, ज्याच्यातून या अगोदर देशाच्या स्वातंत्र्यपूर्व काळात, त्याच्यानंतर स्वातंत्र्य उत्तर काळात सैनिक क्षेत्राकडे या तरुणांचा ओढा असावा याच्यासाठी जे प्रशिक्षण पाहिजे आणि त्याचबरोबर पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण या संपूर्ण प्रशिक्षण संस्थेतर्फे माझ्या या विभागातील तरुणांना मी एकदा जिल्हा परिषद सदस्य निर्वाचित झालो की निश्चितपणे मी देईल आणि माझ्या तरुणांना इथे देशसेवेसाठी प्रेरित करील हे अभिवचन मी देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. परिषद श्री जनार्दन मानकर साहेब यांची आपण मुलाखत घेत आहे. मानकर साहेब, आज जर तुम्ही समजा निवडणुकीच्या रांगणात उभे आहेत, तर तुम्ही जर निवडून आलात तर तुम्ही जनतेसाठी काय करणार? प्रथमतः तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे, तुम्ही जर निवडून आलात तर काय काम करा. मी निजामपूर विभागाच्या जनतेवरती निस्सीम प्रेम करणारा व्यक्ती असून, कार्यकर्ता असून मी 100% मी गावोगावी जेव्हा फिरतो आहे तेव्हा मला अंदाज येतो आहे लोकांचा संपूर्ण सपोर्ट आहे, पाठिंबा आहे. आणि ह्या जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडून येणारा जिल्हा परिषद सदस्य हा जनार्दन सुदाम मानकर हाच असणार आहे. आपण जो प्रश्न केलेला आहे की निजामपूर विभागाच्या तरुणांसाठी काय करणार, बंधू आपण आता आहोत विलेभागाड MIDC परिसरामध्ये. आपल्याला कल्पना आहे की इकडे इथे ज्या कंपन्या आलेल्या आहेत इथे परप्रांतीय कामगार काम करतात आणि इथे चोरीमारीच्या घटना होतात, ॲक्सिडेंट होतात. त्याच्यासाठी एकमेव फक्त पोलीस चौकी दिलेली आहे आणि त्या पोलीस चौकीचं रूपांतर हे पोलीस स्टेशनमध्ये करण्यात यावं. प्रत्येक MIDCमध्ये पोलीस स्टेशन असतो, फक्त विलेभागाड MIDCमध्ये पोलीस स्टेशन नाही आहे. तो प्रश्न मी निवडून आल्यानंतर सर्वप्रथम दसास लावणार. आपल्याला कल्पना आहे की आजूबाजूला इकडे जे ढाबे आहेत, जे प्रकल्पग्रस्तांना रोजगार मिळाला नाही आणि त्यासाठी रोजगार मिळत नाही म्हणून काहीतरी उद्योगधंदा चालू करावा यासाठी आमच्या प्रकल्पग्रस्तांनी इकडे धाबे खोलले. परंतु कंपनीने आतमध्ये कंपनी आवारामध्ये त्यांची कॅन्टीन सुरू केल्यामुळे त्यांच्यावर देखील उपासमारीची वेळ आलेली आहे. तर कंपन्यांचं धोरण असं असता कामा नये असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतंय. धन्यवाद.